आणि आता आपल्या समोर येते, स्वागत करूया अपूर्वा कज्जला. दीना रे पुन्हा पुन्हा गर्दनिळा गगन झुला. दीना रे पुन्हा 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 दीना रे पुन्हा पुन्हा गर्दनिळा गगन झुला. दीना रे पुन्हा 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 कुवळ्या गुलाबाची पाकळी दवाची झेलताना तोल गेला काळ झाला भार झाला. दीना रे पुन्हा पुन्हा गर्दनिळा गगन झुला. दीना रे पुन्हा 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 पुन्हा. ला 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 ला. आठवण तुझी सारखी निघे काजव्यांची पालखी रोज ओले फुलाचे दोन डोळे. आठवण तुझी सारखी निघे काजव्यांची पालखी रोज ओले फुलाचे दोन डोळे. रेघ काजळाची कोवळी चंदनी शहाऱ्याचा गंधल्या मिठीचा तू किनाराज माझ्या जीवनाला लाभलेला. दीना रे पुन्हा पुन्हा गर्दनिळा गगन झुला. दीना रे पुन्हा 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 पुन्हा. व्हेरी नाईस अपूर्वा. मैं खूप अप्रतिम शेवट केला आजच्या या भागाचा. व्हेरी व्हेरी नाईस. थँक्यू. मुख्य म्हणजे कौशलचं हे कॉम्पोजिशन अक्षरशः म्हणजे बंगाली मिठाई जशी असते पाकात घालून ठेवलेली आणि ती अशी उचलल्यानंतर सुद्धा त्याच्यातनं पाक गळत राहतो तसं कॉम्पोजिशन आहे ते. इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की भयंकर डायबिटीस होईल इतकं गोड आहे. तर कौशल पुन्हा एकदा तुझं खूप कौतुक मित्रा. अपूर्वा, जेव्हापासून तू ह्या शेड्यूलमध्ये आलीस तेव्हापासून तुझ्याकडनं अपेक्षा खूप जास्त वाढल्या आहेत. तू कन्सिस्टंटली चांगली गातेस, तर आत्ताचा हा परफॉर्मन्स त्या कन्सिस्टंट नव्हता तितका असं मी म्हणेन. आय एम सॉरी. आणि आज आपल्याकडे एवढी एक मोठी गायिका माझ्या बाजूला बसलेली आहे. त्यांनी कुठलंही गाणं गायल्यानंतर ते म्हणजे अजून पहिल्यांदा आपण गायला आठवलं की त्यांच्या आवाजात गाणं कसं आपोआप गोड होतं हे आपण ऐकतो की कसंही कॉम्पोजिशन असलं तरी सुद्धा ते एकदम गोड होऊन जायचा असा आवाज आहे किंवा ती नॅक त्यांना आहे. तर त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे. तर त्यांचा आदर्श अशी गाणी गाताना नक्की ठेव. हां, ऑल द बेस्ट. थँक्यू अपूर्वा. अपूर्वा, तुझा आवाज खूप छान आहे. एक वेगळी व्हॉइस क्वालिटी. जसं अवधूतनी सांगितलं की एक प्रत्येकाची एक कॅरेक्टर असते आवाजाची. जसा प्रत्येक माणसाचा आपला चेहरा असतो तसा प्रत्येक माणसाचा आवाजाचा एक चेहरा असतो. तसा तुझा खूप छान आवाज आहे आणि तू गायलीसही छान. जास्त अजून रिलॅक्स होऊन गायला पाहिजे होतंस तर अजून छान परिणाम झाला असता गाण्याचा. पण ओव्हरऑल एक गाणं छान झालं. पर्यंत ऑल द बेस्ट अपूर्वा.